तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्याच्या गवंढाळा ग्रामपंचायतमधील कथित गैरव्यवहार, विकास कामातील अनियमितता व प्रशासनातील पारदर्शकतेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गोपाल पांढरे आणि महेंद्र पाटील या तरुणांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। ग्रामपंचायतीतील सर्व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, माहिती अधिकारात मागवलेली माहिती वेळेत न देणाऱ्या अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे अभिलेख जनतेसाठी सार्वजनिक करावेत, संबंधित ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्या या निमित्ताने करण्यात आल्या आहेत। मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा या तरुणांनी घेतला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। सदर आमची ग्रामपंचायत गवंढाळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। आमच्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर आम्हाला शंका होती। त्या शंकेसाठी आम्ही चौकशीची माहितीचा अधिकार मागितला पहिले, त्यानंतरही आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही प्रथम अपील अधिकारी यांना प्रथम अपील केली, त्यावरही काही आम्हाला उत्तर मिळालं नाही। त्यानंतर आम्ही चौकशी टाकली, त्या चौकशीवर अद्याप कोणते अधिकारी किंवा काही त्यांनी चौकशी केली नाही, काही माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही BDO साहेबांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर आम्ही आज काल 29/7 या तारखेला आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण हा मार्ग स्वीकारलेला आहे। जोपर्यंत आम्हाला दोषी व्यक्ती, संबंधित अधिकारी व त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा जो उपोषणाचा मार्ग आहे तो मागे घेणार नाही। नमस्कार, मी महेंद्र रमेश पाटील, राहणार गवंढाळा तालुका खामगाव। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून ग्रामपंचायत गवंढाळा या चौकशीसाठी झालेल्या भ्रष्टाचारावर चौकशीसाठी आम्ही संबंधित अधिकारी BDO साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे, तरी आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही। आम्ही BDO साहेबांना वारंवार भेटलो, त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले। त्यानंतर आम्ही गेले 29/7/2026 पासून आजपर्यंत आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही।